बातमी जैन बोर्डिंग प्रकरणी मुरलीधर मोहोळ यांच्या वक्तव्याची। जैन बांधवांसोबत उभं राहायचं आहे असं मोहोळ यांनी म्हटलंय। न्यायालयाच्या आदेशानंतर 230 कोटी परत मिळणार आहेत। जैन समाजाला दिलेला शब्द आम्ही पाळलेला आहे। धर्मादाय आयुक्तांचे जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश आहेत। जैन बांधवांनी कधीही माझं नाव घेतलं नाही असंही मोहोळांनी म्हटलंय। जैन बोर्डिंग जमीन प्रकरणामध्ये अनेक राजकीय आरोप झाले। जैन बोर्डिंग व्यवहार रद्द झाल्याची बाब समाधानकारक असल्याचं सुद्धा मोहोळांनी म्हटलंय आणि नाव न घेता दंगेकरांवर निशाणाही साधलाय। आपल्या जैन बांधवांना अपेक्षित अशाच पद्धतीचा निर्णय हा घेण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू। माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली। जैन बांधवांसोबत आपल्याला उभं राहायचंय आणि म्हणून त्याच पद्धतीनं व्यक्तिगत पातळीवर मी सुद्धा जो शब्द दिला तो पाळण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। या 3 घटकांपुरताच हा विषय असताना त्याच्यामध्ये काय काय झालं, किती राजकारण झालं, किती घाणेरडे खालच्या पातळीचे आरोप झाले, याच्याशी काय काय जोडलं गेलं, मला असं वाटतं अत्यंत चुकीचं होतं, खूप वेदनादायी होतं की काही नसताना नाव जोडलं जाणं आणि कुठल्या पातळीवरती जाऊन ते आरोप करणं, कुठंतरी एक त्याच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला। मग बाकीच्या लोकांनी त्याच्यात नको ते स्वतःचे स्वार्थ साधून घेतले, तर ते आता सगळं थांबलंय।